आपल्याकडे महिला दिन, बालक दिन, फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे हे राष्ट्रीय पातळीवर साजरे करण्यात येतात। हे दिवस कमालीचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत। जागतिक महिला दिन केव्हा आहे असा प्रश्न विचारला तर आपल्यापैकी अनेक जणांना याचं उत्तर माहिती आहे, पण जागतिक पुरुष दिन केव्हा आहे याचे उत्तर देताना आपल्याला विचार करावा लागेल। अनेकांच्या तर भुवयाही उंचावतील। नुकताच 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन इंटरनॅशनल मेन्स डे हा साजरा करण्यात आला। तर हा साजरा करण्यामागे काय उद्देश आहे, 2024 ची याची थीम काय होती आणि याचा काय रंजक इतिहास आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा दिवस समाजातील पुरुषांचे योगदान त्यांच्या कामाची प्रशंसा तर करतोच, पण लोकांना त्यांच्या समोरील आव्हानाची जाणीव करून देतो। हा दिवस लिंग समानता, पुरुषांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि त्यांनी दिलेले समाजासाठी योगदान यावरही लक्ष केंद्रित करतो। तर या दिवसामागे कोणता रंजक इतिहास आहे ते बघूया। 1999 मध्ये वेस्ट इंडिज येथील त्रिनिदाद आणि टोबॅगो ही बेटं आहेत वेस्ट इंडिजची आयलंड। तर वेस्ट इंडिजच्या विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर जेरोम टेलुक्सी इतिहास विभागाचे यांनी 1999 मध्ये आपल्या वडिलांचा वाढदिवस 19 नोव्हेंबरला साजरा करण्याचे ठरविले। तर त्यांनी या दिवसाला विशेष दिवस म्हणून पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्या यावर प्रकाश टाकण्याकरिता समर्पित केले। तेव्हापासून हा दिवस 19 नोव्हेंबर संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। भारतामध्ये 2007 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो। तर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागे काय उद्देश आहे? समाज, कुटुंब आणि पर्यावरणासाठी पुरुषांनी दिलेले योगदान याची दखल घेणे, पुरुषांचे मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांचे कौतुक करण्याची आणि त्यांची प्रशंसा करण्याची ही एक संधी असते। त्यांच्यामधील सकारात्मक गुण शोधून त्यांच्या कार्याची आपण दखल घेऊ शकतो। भारतीय समाज हा पुरुष प्रधान आहे। आजच्या आधुनिक काळात स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे। एकही क्षेत्र असं नाही की जिथे स्त्रिया अग्रेसर असताना आपल्याला दिसणार नाही, पण तरीही पुरुष हा आपल्या समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे। समस्या किंवा छळ फक्त महिलांचाच होतो असं नव्हे, तर आपल्या आजूबाजूलाही आपण बघतो की अनेक पीडित, शोषित पुरुष असतात। त्यांना असमानता, इतरांचे वर्चस्व या समस्यांचा सामना करावा लागतो। तसेच लिंग समानता याचाही त्यांना सामना करावा लागतो। तर आपण हा जो इंटरनॅशनल मेन्स डे आहे हा कशा प्रकारे साजरा करू शकतो? जर आपल्याला हा दिवस समूहामध्ये किंवा बाहेर ग्रुप्समध्ये आपल्याला साजरा करायचा असेल तर त्यासाठी वर्कशॉप, सेमिनार
सोशल गॅदरिंग, पब्लिक कॅम्पेन या कार्यक्रमाचे आयोजन करता येईल। तर या कार्यक्रमामध्ये समुदायातील जे आदर्श पुरुष असतात त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील सकारात्मक गुणांची दखल घेणे, प्रशंसा करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच आपल्या सोसायटीमध्ये जे प्रेरणादायी तरुण मुले असतात तर त्या मुलांचं कौतुक करून म्हणजे एक प्रोग्राम घेऊन त्यांचं कौतुक करणे असंही आपण त्यामध्ये करू शकतो। तर दरवर्षी या इंटरनॅशनल म्हणजे मेन्स डेची एक थीम संपूर्ण जगभरामध्ये देण्यात येते। तर यावर्षी 2024ची थीम ही होती पुरुष चॅम्पियन डे। त्यासोबतच इंटरनॅशनल रोल मॉडेल ऑफ मेन्स म्हणजे समुदायातील सकारात्मक पुरुष। तर ही थीम आपल्याला देण्यात आली होती आणि ती थीम संपूर्ण जगभरामध्ये राबविण्यात आली। आपण नेहमी म्हणतो की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी किंवा आपल्या घरापासून करावी। तर आपल्या घरी जे पुरुष सदस्य असतात, वडील, भाऊ, पती, मुलगा, सासरे, दीर, जावई, जे तुमच्या घरात पुरुष सदस्य असेल तर त्या पुरुष सदस्यांना आपण इंटरनॅशनल मेन्स डेच्या दिवशी स्पेशल ट्रीटमेंट, विशेष वागणूक देऊ शकतो। तसेच त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ करू शकतो, त्यांना एखादा छानसा गिफ्ट देऊ शकतो, एक छानसा मेसेज असणारं भेट कार्ड त्यांना प्रेझेंट करू शकतो, त्यांच्यासोबत बाहेर जाऊन टाइम स्पेंड करू शकतो। तर हे आपण त्यांना या दिवशी म्हणजे विशेष वागणूक देऊन अशा प्रकारे आपण घरी सुद्धा इंटरनॅशनल मेन्स डे, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करू शकतो। असेच हसत रहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।